राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला सरकारने सांगितलेली अशी काही महत्त्वाची कामे करायची आहेत। ती कामे केल्यावर तुमच्या योजना सुरू राहतील। पण जर तुम्ही आता या राहिलेल्या कालावधीमध्ये जर ही कामे केली नाही तर तुमच्या योजना बंद देखील होऊ शकतात। नवीन नियम सरकारने लावलेले आहेत। जर तुम्हाला सर्व योजनांचे फायदे घ्यायचे असतील, पैसे मिळवायचे असतील तर आता अर्जंटमध्ये काही कामे करावी लागतील, तर तुमच्या योजना सुरू राहतील, अन्यथा तुमच्या योजना बंद देखील होऊ शकतात। जर तुम्ही एक शेतकरी असाल तर आता फक्त काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेतकरी नसाल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इतर देखील महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। आता सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। सरकारला इतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पण आता द्यायचेच आहेत आणि त्यापूर्वी काही कामे पण शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत आणि त्यातली त्यात काही अशा योजना आहेत की त्या योजना सुरू ठेवण्यासाठी देखील ही महत्त्वपूर्ण कामे करा असं सरकारने सांगितलेलं आहे। आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा, आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात। जर आता तुम्हाला प्रत्येक योजना सुरू ठेवायची असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल, पैसे मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेली कामे पुढच्या तुम्हाला 5 ते 6 दिवसाच्या आत ही करून घ्यायची आहेत। जर पुढच्या 5 ते 6 दिवसाच्या आत ही कामे केली नाही तर तुमच्या योजना देखील बंद होऊ शकतात। असंही नाही की सर्वच योजना बंद होतील, काही योजना अशा आहेत की त्याची कामे थोडी उशिराने जरी केली तरी चालतील, पण ती तुम्हाला नक्की करावी लागणार आहेत। जर थोड्या काही कारणामुळे तुम्ही ती कामे करण्यास उशीर केला तर योजना अशा आहेत की त्या कायमच्या बंद केल्या जातील आणि तुम्हाला हजारो रुपये जे मिळत असतात, इतर योजनेचे जे फायदे होत असतात ते कोणतेच फायदे तुम्हाला मिळायचे नाहीत। तर सध्या स्थितीला जर विचार केला तर आता जानेवारी 2026 हे वर्ष लवकरच सुरू होत आहे। सध्या 2025 वर्ष सुरू आहे आणि 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला ही कामे करायची आहेत, तरच तुम्हाला जे आहे ती सर्व योजनेचे पैसे मिळतील, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात। सध्या स्थितीला योजना सुरू आहे ती म्हणजे पीक विमा योजना। पीक विमा योजनेचे देखील पैसे सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आता कामे करून घ्यावी लागणार आहेत। त्यानंतर पीएम किसान योजना, अतिवृष्टी नुकसान भरपाईची योजना, पीएम किसान योजनेसोबत एक योजना आहे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना, यासाठी देखील महत्त्वपूर्ण कामे करावी लागणार आहेत। त्यानंतर अजून काही शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी ही कामे करणं आवश्यक असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आता राज्यामध्ये पीएम कुसुम योजना देखील बघायला मिळत आहे। त्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो। सोलरची योजना आहे, त्यानंतर कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री किसान मानधन योजना, शेतकऱ्यांना जे आहे ती पैसे मिळत असतात ती योजना आहे। ही पण योजना जर सुरू ठेवायची असेल तर 31 डिसेंबरच्या आत कामे करावी लागतील। त्यानंतर नुकसान भरपाई, पीक विमा, अजून घरकुल योजना शेतकऱ्यांसाठी पण असतात, रेशन कार्डवर मिळणारे लाभ, हे सर्व काही सुरू ठेवायचं असेल तर 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला ही कामे करायची आहेत व ती कामे खूप महत्त्वाची आहेत असं राज्य सरकारने सांगितलं आहे। तर चला आता प्रत्येक एका योजनाबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। कोणत्या योजनेचं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून ती योजना सुरू राहील, आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो। बघा, आता सध्या स्थितीला सरकारला शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा आहे। आता पीक विमा वाटपाच्या हालचाली सुरू झाल्यात। पुढच्या 6-7 दिवसात पीक विमा देखील लवकर जाहीर होऊन वाटप सुरू होऊ शकतं। सध्या अनुदान पुढच्या 48 तासात म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये लगेच वाटपाला सुरुवात होणार आहे। आज बऱ्याच जणांना भेटला आहे, ज्यांना भेटलं नसेल त्यांना मिळेल। सरकारला अनुदान पण द्यायचं आहे आणि हे अनुदान पण 31 डिसेंबरच्या आसपास सरकार देणार आहे आणि त्याच्या आधी वाटप पण काहींना सुरू करणार आहे। पण हे सर्व पैसे काय सर्वांना भेटणार नाहीत, सर्व शेतकऱ्यांना काय दिले जाणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे जर शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली नाही तर त्यांना हे पैसे भेटायचे नाहीत। पण 31 डिसेंबरच्या आत शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे जर केली तर त्यांना आता येणारा पीक विमा त्याची पैसे, हप्त्याचे पैसे पडून जातील। त्यानंतर नमो शेतकरीचे 2000 रुपये द्यायचे आहेत, ते पैसे पण आम्ही सहजासहजी देणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। 31 डिसेंबरच्या आत ही कामे करावी लागतील तर नमो शेतकरीचे पैसे भेटतील। त्यानंतर अनुदान सरकार आता 10,000 रुपये, कोणाला 15,000 रुपये दुसरा टप्पा वाटप सुरू करणार आहे। सरकारला ही सर्व पैसे द्यायचे आहेत, पण हे पैसे सरकार देण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडून ही महत्त्वाची कामे करून घेणार आहे। ही कामे जर केली नाही तर मग सर्वच योजना बंद होऊ शकतात। यामध्ये तुमची पीक विमा योजना असो, दरवर्षी जो पीक विम्याचा लाभ भेटत असतो, कधी पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 भेटतात, कोणाला 20,000, कोणाला 25,000 असा लाभ भेटतो। त्यानंतर नुकसान भरपाई पण बंद होऊ शकते, जे की नुकसान झाल्यावर 18,000 रुपये देत असतं। जसं की यावेळेस सरकारने
18,000 रुपये जाहीर केले होते, तसेच पैसे आता अजून एकदा वाटप करणार आहे. पण 31 डिसेंबरच्या आत सरकारने सांगितलेली कामे केली नाही तर त्या योजनेतून देखील तुमचं नाव काढलं जाईल. त्यानंतर पीएम किसान योजना आहे, केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. पण हे 6,000 रुपये आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यानंतर नमो शेतकरी योजना, त्याचे पण 6,000 रुपये राज्य सरकारकडून भेटत असतात. ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणण्यात आलेली होती आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये भेटतात. टोटल पीएम किसान आणि नमो शेतकरीचे 12,000 रुपये मिळत असतात. मग या पण योजनेचे पैसे जर तुम्हाला सुरू ठेवायचे असतील तर सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामे करावी लागतील. त्यानंतर रेशन धान्यावर शेतकऱ्यांना फायदा होतो, रेशन कार्डवर फायदा होतो. त्यानंतर घरकुल योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यानंतर सौर योजना आहे, कुसुम योजना, जर त्या सौर कृषी पंप योजनेचा पण तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, कारण सरकारकडून 30,000 रुपये जी काय आपल्याकडून थोडी रक्कम भरावी लागते, फॉर्म वगैरे भरावा लागतो. ते भरल्यानंतर सरकार सर्व काही करतं, आपल्या शेतामध्ये थेट सोलार आणण्याचं देखील काम सरकार करतं, बसवण्याचं काम सरकार करतं. त्याचा जरी तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आता 31 डिसेंबरच्या आत ही कामे करावी लागणार आहेत. म्हणजे बघा, असे तुमचे 5-6 फायदे मोठे होणार आहेत आणि हे सर्व फायदे तुम्हाला घ्यायचे असतील 2026 मध्ये पण याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर ही कामं करणं आता खूपच गरजेचं ठरणार आहे. तर चला, आता कोणती कामे कोणत्या योजनेला करावी लागतील, काय कामे करावी लागतील व कुठे जाऊन करावी लागतील, आता सर्व काही तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फक्त 3 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर बघा, आता सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू ठेवण्यासाठी काही काम करावं लागणार आहे, कारण सरकारला आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे पण द्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांची योजना सुरू पण ठेवायची आहे. पण सरकारने सांगितले शेतकऱ्यांनी महत्त्वाची काही कामे करावी लागतील तरच हे पीक विमा योजनेचे पैसे भेटतील आणि त्यांची योजना सुरू राहील. आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता, शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा दिला जाईल. मग हा पीक विमा आतापर्यंत काही मिळाला नव्हता. मग अधिवेशनात मोठी घोषणा केली. आता ती पैसे कधी जमा होतील, डिसेंबर संपता किंवा 1 जानेवारीच्या आसपास पैसे मिळून जातील. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 17-18,000 रुपये येणार आहेत, हे तुम्हाला पण भेटतील. पण त्यापूर्वी काय करा, सरकारने सांगितलेली काही कामे करा, म्हणजे काय होईल, तुमचे ते पैसे सुरू राहतील. मग आता पीक विम्याचे 17,000 रुपये मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील ते सांगतो. ती कामे केल्यावर फायदे काय होणार आहेत बघा. तुमचं पीक विमा योजनेत नाव येईल. दरवर्षी पीक विमा तर भरता येणारच आहे, मात्र पीक विमा वाटपांच्या यादीत नाव आल्यानंतर काय होत असतं, एकदा जर नाव ज्या शेतकऱ्याचं आलंय त्याला सारखा पीक विमा मिळत असतो. कधी 12,000, कधी 15,000, कधी 17,000. म्हणजे त्या शेतकऱ्याचं नाव जात नाही, कारण त्याची सर्व काही कागदपत्रे माहिती पूर्ण असते. मग आता तुम्ही जर ती कागदपत्रे सर्व माहिती एकदम पूर्ण केली तर सरकारला तिकडे कळणार की या शेतकऱ्यानं समजा एकदम व्यवस्थित केलेलं आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये भरलेली आहे. आणि तुम्ही जर ती माहिती 31 डिसेंबरच्या आतच आता भरली तर सरकारला कळेल की योग्य वेळेमध्ये या शेतकऱ्यांनी सर्व कामे केलेली आहेत. मग सरकार काय करेल, तुमची पीक विम्याचे पैसे सुरू तर ठेवेल, पण तुम्हाला पीक विम्याचे पैसे सर्वात आधी देईल. तर बघा, पहिलं काम काय करायचं आहे, तर शेतकरी बांधवांनो, आता असं काम आहे की ते 31 डिसेंबरच्या आतच करावं म्हणून नाही, नंतर पण करू शकता. फक्त काही कामे आहेत की ती लवकर तुम्हाला करावी लागणार आहेत, ती माहिती आपण बोलू. सर्वात आधी आता पीक विम्याबाबत आपण बोलूयात. त्यानंतर नुकसान भरपाई, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, जी सोलर योजना सुरू आहे त्या योजनेबाबत, घरकुल योजनेबाबत बोलूयात. त्यानंतर जे रेशन कार्डवर काही आपल्याला फायदे होतात त्याबाबतची माहिती आपण बघूयात, कारण खूप मोठे बदल होत आहेत. कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि शेतकऱ्यांना 2026 वर्ष येतात, सरकारकडून काय काय भेटणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या योजनेचे पैसे येणार आहेत, 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना कोणत्या येणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत. त्यापूर्वी आता ही पीक विमा योजनेसाठी काय माहिती भरावी लागणार आहे, कोणती कामे करावी लागणार आहे जेणेकरून योजना सुरू राहील, इतर पण योजना सुरू राहतील. आता ती माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा, आता राज्य सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना, काही जण त्याला फसल विमा योजना पण म्हणतात, त्याचं काम काय असतं तर नैसर्गिक आपत्ती, पाऊस, रोगाने झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान याबाबतचे सर्व काही जे नुकसान होत असतं त्या योजनेतून शेतकऱ्यांना पैसे भेटत असतात. सध्या स्थितीला जर विचार केला तर 1,000 रुपयांमध्ये पीक विमा शेतकरी भरत असतात. यावेळेस देखील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. मग आता पीक विमा योजना तुमची सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. जी कामे अशी आहेत की
ती कामे केली तर तुमची योजना सुरू राहणार आहे। आता बघा ती कोणती कामे करायची आहेत तर त्याबाबत सरकारने सविस्तर माहिती देखील दिलेली आहे। सर्वात आधी शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला नवीन वर्ष म्हणजे जे 2026 म्हणजे ते नवीन वर्ष नाहीये, फक्त एक वर्ष बदलणार आहे, त्या वेळेस तुम्हाला जे पैसे सरकारकडून भेटत असतात ते पैसे सुरू ठेवण्यासाठी फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। फार्मर आयडी जर तुमच्याकडे नसेल तर अडचण होऊ शकते। त्यामुळे आता ज्यांनी काढलाय त्यांची अडचण नाही, पण ज्यांनी काढला नसेल त्यांनी फार्मर आयडी काढा। आता याचे काय फायदे होणार आहेत, जर तुम्ही लवकर फार्मर आयडी काढला तर आता लगेच तुम्हाला नमो शेतकरीचे 2000 रुपये अनुदान वाटप सुरू होत आहे। त्याचे 10,000 रुपये, काहींना 15,000 रुपये भेटतील। त्यानंतर पीक विमा येणारा पुढच्या 10-15 दिवसात जो जमा करण्यात येणार आहे त्याचे 17,000 रुपये मिळतील। त्यामुळे हे काम करा। त्यानंतर हे काम केल्यानंतर दुसरं काम करायचं आहे, ई-KYC देखील पूर्ण असणं गरजेचं आहे। बघा आता ई-KYC नसेल तर ती पण करून घ्या। ई-KYC करणे गरजेचं आहे। ई-KYC केल्यानंतर सर्व काही तुमचे फायदे होतील। सध्या स्थितीला जर विचार केला तर पीक विमा योजना अशी आहे की 50 करोड शेतकऱ्यांपर्यंत ही भारतामध्ये पूर्ण पोहोचलेली आहे। कमी प्रीमियम मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, त्यामुळे फायदा होतोच। तर आता इकडे बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर या योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी ई-KYC, फार्मर आयडी वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे। बाकी काही नाहीये, एवढीच अडचण आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी संलग्न करा, म्हणजे तिकडून येणारे पीक विम्याचे पैसे दरवेळेस तुमच्या खात्यात तर येतील, योजना सुरू राहील, सर्व काही व्यवस्थित राहील, त्यामुळे काळजी करायचं नाही। त्यानंतर आता दुसरी योजना आहे ती म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना। या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वर्षाला 12,000 रुपये भेटत असतात। मग शेतकरी बांधवांनो, या दोन्ही योजनेचे 12,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर यासाठी देखील काही कामे करायची आहेत। हे काम म्हणजे सर्वात आधी जर विचार केला तर PM किसान योजनेची ई-KYC आणि नमो शेतकरी योजनेची ई-KYC तुमची पूर्ण असणे गरजेचे आहे। जसं की पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी सर्व काही व्यवस्थित करावं लागतं, त्याचप्रमाणे तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे फायदे घेण्यासाठी देखील ही कामे करावी लागतात। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। तर चला आता अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत खात्यात जमा होणार आहेत, 10-12 दिवसात कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना भेटतील आणि अजून कोणती कामे करावी लागतील जेणेकरून सर्व योजना सुरू राहतील आणि पैसे पण त्याचे भेटतील, आता ती डिटेलमध्ये 2 मिनिटात माहिती सांगतो। राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर बघा, आता महत्त्वाचा व्हिडिओ राहिलेला आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा। त्यानंतर बघा, PM किसान मानधन योजना याचे तर पैसे भेटत असतात, हे तर सगळ्याला माहितीच आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर शेतकरी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये योजना सुरू आहे। आता PM कुसुम योजना देखील सौर पंप आणि सौर ऊर्जा प्रोत्साहन डिजिटल पंप बदलून सौर पंप हे शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर मिळत असतात, ही माहितीच आहे। 30 ते 50% सबसिडी आणि विजेची विक्री देखील शक्य राहते, अशी योजना आहे। म्हणजे याचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ई-KYC देखील असणे गरजेचे आहे, तुमचे फार्मर आयडी व्यवस्थित असणे गरजेचे आहे। ही गोष्ट देखील आता लक्षात घ्या। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजेच की ड्रिप स्प्रिंकलर सिंचनासाठी सबसिडी मिळत असते, फायदेशीर पाण्याचा वापर आणि उत्पादनात वाढ होत असते, यासाठी देखील फार्मर आयडी फायद्याची ठरणार आहे आणि ई-KYC वेळोवेळी करणं देखील गरजेचं ठरणार आहे। त्यानंतर हे काम केल्यानंतर अजून कोणती योजना तुमची सुरू राहील तर राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्यामध्ये विहिरीची योजना आहे, मुख्यमंत्री कृषक समृद्धी योजना देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे, आता महाराष्ट्रात नाही, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। बऱ्याच शेतकरी महिला या लाभ घेतात। राज्यातील शेतकरी महिलांना 1,500 रुपये देखील यामधून मिळत असतात। त्यामुळे शेतकरी महिलांनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत असतील तर 31 डिसेंबरच्या आत ई-KYC करायचे आहे। जर ई-KYC केली नाही तर लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार आहे। शेतकरी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खरी गरज असते, कारण आता शेतकरी लाडक्या बहिणी जे कोणी असतील त्यांनी लवकरात लवकर ही कामे करायची आहेत, म्हणजे तुमचा फायदा होईल। जर 31 डिसेंबरच्या आत ही कामे केली नाही तर योजना कायमची बंद केली जाणार आहे, असं प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लवकरात लवकर लक्षात घ्यायची आहे आणि याचे असे फायदे पण होणार आहेत आणि तुम्हाला हे 1,500 रुपये पुन्हा मिळत राहतील आणि 2026 मध्ये जानेवारीचे 1,500, फेब्रुवारीचे 1,500 असे सर्व महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात 100% येऊन जातील। त्यामुळे काही काळजी आणि चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, कामगारांनो, सर्वांसाठी अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ ठरला असेल हे मी नक्कीच अपेक्षित धरतो। तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।